नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग 10 ऑक्टोबर 2024 मध्ये, म्हणजेच अवघ्या मागच्या लास्ट इयरला झालेली क्वेश्चन पेपर आहे। तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि हेच क्वेश्चन रिपीट होणार आहे। तुम्ही या 5 क्वेश्चन पेपर सांगितले होते यापूर्वी, मी 2 व्हिडिओ जवळपास 2-3 क्वेश्चन पेपर अपलोड केलेले आहे। आता हे क्वेश्चन पेपर येण्यानंतर पण मी अजून, तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला किंवा सबस्क्रायबर आपले चांगले झाले, पटापट वाढले, तर मी अजून रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते। तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ही क्वेश्चन पेपर मी तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करून देते आहे। तर सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे, नोट्स काढून दिलेले आहे आणि पाठांतर जेवढं होईल तेवढं करायचं। आता बघा, रिकाम्या जागा भरा, तर कोण ठेवून रिकाम्या जागा योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। तर कोणतं इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट कधी सुरू झाला हा, तर याचे उत्तर आपण बघणारच आहोत। त्यानंतर न्यूरोलॅप्टिक्स, त्यानंतर काय येतं भावनेचा मनोविकार कोणता आहे, मॅनिक डिप्रेसिव्ह सायनोकोसिस हे। त्याच्यानंतर जोड्या जुळवा, त्याबरोबर येतं चुकी बरोबर। तर चुकी बरोबर कोणकोणते ते आपण, आता ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला वाचून दाखवते, त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपर बघणार आहोत। तर कोणी व्हिडिओ स्किप करून जायचं नाही आहे। आणि व्हिडिओवर आता जे कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायची आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण सेकंड इयर चालू आहे, थर्ड इयरचे पण तुम्हाला क्वेश्चन पेपर किंवा काहीतरी इम्पॉर्टंट लागणार आहेत। आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण, कॉलेज ग्रुपमध्ये वगैरे आपले चॅनल सेंड करा। त्याच्यामध्ये टिपा बघू शकता तुम्ही। तर ह्याच टिपा रिपीट झालेल्या आहे। जे मी IMP क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले ते क्वेश्चन तुम्ही बघू शकता। त्याच्यावरती मी नाही का GNM सेकंड इयरचे, फर्स्ट इयरचे, थर्ड इयरचे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट करून पाठवलेली, म्हणजे व्हिडिओ अपलोड केलेले। तरी तुम्ही कमेंट करताय मला IMP क्वेश्चन द्या। तर आधी चॅनलवरती जाऊन बघा आपण काय स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यानंतर बघा, जवळपास हे फरक स्पष्ट करा। जवळपास हे बऱ्याच वेळा हेच क्वेश्चन विचारले गेलेले आहे, त्यामुळे हे चांगल्या प्रकारे करायचे। त्यानंतर नैराश्याचा व्हिडिओ आपला मी अपलोड केलेला आहे 15 मार्काचा, हे पण आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे। मानसिक आजार हा पण अपलोड आहे आणि मतिमंदत्व। तर आज जे आता याच्यापूर्वी अपलोड केलेले ते सुद्धा तुम्ही बघू शकता ना, आज सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करते। चला बघूया उत्तरपत्रिका। तर बघू शकता क्वेश्चन पेपर, याच्यानंतर आपले एक्सप्लेनेशन पण दिलेले आहे। तर 1987 मध्ये हा सहमत झाला किंवा पास झाली ही। त्यानंतर इथं सेकंड बघा, न्यूरोलॅप्टिक्स औषधांचा असे म्हणतात, कोणतं म्हणतात, अँटीसायकोटिक। त्यानंतर इथं मानस रुग्ण, तर मी आता वाचून दाखवत नाही किंवा तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवत नाही, फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही पटापटा लिहून घ्या, नोट करून घ्या आणि पाठांतर करायचं चांगल्या प्रकारे। अजून तुमच्याकडे जवळपास 1 महिना आहे, 1 महिन्यात भरपूर अभ्यास होतो। तर 5 नंबरचं बघू शकता, 4 नंबरचं। त्यानंतर आता जोड्या जुळवा, तर याच्यामध्ये या जोड्या जुळवा स्क्रीनशॉट काढून घ्या। आपल्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्याला हे संपवायचे। आता बघा, घरापासून दूर अचानक अनपेक्षित जाण्याला डिसोसिएटिव्ह ॲम्नेशिया म्हणतात। तर काय म्हणतात, चुकी, कारण त्याच्यासोबत आपण स्पष्टीकरण पण दिलेलं आहे। त्याच्यानंतर येतं सेकंड बघा, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या प्रकारे झालं। आता टिपा या बघू शकता तुम्ही, कोणत्याही 3 सोडवायच्या टिपा आहे। तर मनोविकार विभागातील सायकॅट्रिक इमर्जन्सीज, तर ही आपण समजून सांगितल्यानंतर बी, ही ते बी, थोडं मला स्पेस घेता नाही आला तर तुम्ही समजून घ्या, थोडं कॉपरेट करा। ही बी, त्याच्यानंतर ही थर्ड नंबरची टिप, त्याच्यामध्ये टिपा आपल्याला बघितलेल्या आपण। त्यानंतर डिलिव्हरी, आता मी फरक स्पष्ट करा कोणत्याच क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व्ह करून दिली, कारण मला एवढं व्यवस्थित आपल्याला डिवाईड करून लिहिता येते, त्याच्यामध्ये टाईप करता येत नाही। त्यामुळे मी याच्यावर स्पेशली व्हिडिओ बनवाल, वेळ भेटला तर, नाही भेटला तर तुम्ही एवढं केलं तरी सफिशियंट आहे। 10 मार्काचे तुम्ही तुमच्या नोट्स तयार करू शकता बुकमधून। आता मी भरपूर तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते। नैराश्य बघू शकता, नैराश्याची व्याख्या दिलेली, त्यानंतर याचे प्रकार पण दिलेले आहे। याच्यामध्ये मी फक्त दिलेले तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचे, कारणे आणि लक्षणे। एवढा अभ्यास केला तरी सफिशियंट आहे, आम्ही आमच्या वेळेस पण असंच करायचो। त्यानंतर नैराश्यावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपचार पद्धती, तर उपचार पद्धती पण इथे दिलेल्या आहे। याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते व्हिडिओ पॉज करून पण, डाउनलोड करून पॉज करून पण तुम्ही नोट्स काढू शकता। आता प्रश्न 5वा बघा, मतिमंदत्व। त्याच्यामध्ये मतिमंदत्वाचे प्रकार, व्याख्या, त्यानंतर मतिमंदत्वावरचे कारणे काय आहे, त्यानंतर मतिमंदाचे चिन्ह, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपचार, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेली आहे।
व्हिडिओ आवडलात लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, कमेंट करायची काही असं समजलं नाही तर. आणि यानंतर जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब वाढले पाहिजे आपले. तर थँक्यू.